गाइज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी ज्योती जाधव, लाईफ ऑफ खुशी मॉमी या माझ्या यूट्यूब ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. तर आज आपण निघालेलो आहोत तीर्थक्षेत्र पाली या ठिकाणी, जे की माझ्या गावापासून अर्ध्या तासाच्या अंतरावरती आहे. आणि हे जे क्षेत्र आहे, तीर्थक्षेत्र आहे, ते जागृत देवस्थान आहे. आणि त्या ठिकाणी म्हाळसा देवी म्हाळसा आणि खंडोबा यांचा विवाह सोहळा झाला होता आणि मी तिथे पहिल्यांदाच निघालेली आहे. सो मी म्हटलं हा अनुभव तुमच्यासोबतही शेअर करावा. चला तर तुम्ही सगळेजण आमच्यासोबत या जर्नीमध्ये सहभागी व्हा. चला. अर्ध्या तासातच आम्ही आमच्या घरापासून या पाल या गावामध्ये पोचलो होतो. पहिल्यांदाच मी तर श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान पाल या ठिकाणी आले होते. खंडोबाच्या दर्शनाला जायचं आहे म्हटल्यानंतर पूजेचं साहित्य तर आलंच. तर मी, खुशीचे पापा, माझा मामे भाऊ, राजवीर आणि आमची मम्मी असे 4-5 जण मिळून आम्ही खंडोबाच्या दर्शनाला निघालो होतो. आणि हे आहे त्याचं मुख्य द्वार, जिथून तुम्ही ते एंट्री करू शकता. मंदिरात प्रवेश केल्याच अशी खूप सारी छोटी दुकानं तुम्हाला दिसतील. तिथून तुम्ही सुद्धा पूजेचं सामान घेऊ शकता. परंतु मी गाडी बाहेर पार्क केली होती, त्यामुळे मी तिथेच घेतलं होतं सामान. पालीचा खंडोबा हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील तारळी नदीच्या काठी वसलेलं एक सुप्रसिद्ध स्वयंभू तीर्थक्षेत्र आहे. भगवान शंकराचा अवतार मानले जाणारे खंडोबा म्हणजेच खंडेराया हे मंदिराचे मुख्य दैवत असून हे महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे, विशेषतः मराठा आणि धनगर समाजाचे कुलदैवत आहेत. पौराणिक कथेनुसार या गावात पालाई नावाची गवळण खंडोबाची खूप मोठी भक्त होती. तिच्या भक्तीमुळे आणि नावामुळे या गावाला पाल असे नाव पडले आणि आज हे गाव पाल किंवा पाली या नावाने प्रसिद्ध आहे. पालीचा खंडोबा मंदिरात दरवर्षी पौष शुद्ध पौर्णिमेला खंडोबा आणि म्हाळसा यांचा विवाह सोहळा अत्यंत उत्साहात पार पडतो. याच दिवशी येळकोट येळकोट जय मल्हार आणि सदानंदाचा येळकोट या जयघोषात लाखो भाविक यात्रेत सहभागी होतात. तसेच पालीच्या खंडोबाची दिवसातून 4 वेळेस पूजा केली जाते. या मंदिराचा इतिहास जुना असून येथील स्थानिक नागरिकांच्या मते हे मंदिर अतिप्राचीन असून साधारणतः 1000 वर्षापूर्वीचे हेमाडपंथी बांधकामात बांधलेले आहे. या मंदिराची विशेषता म्हणजे येथे नारळ वाढवला जात नाही. तसेच पालीचा खंडोबा हा नवसाला पावला जातो, म्हणून अनेक भक्तजन दर्शनासाठी येतात. या मंदिराला 3 प्रवेशद्वार असून मंदिराच्या परिसरात दीपमाळा देखील आहे. तसेच या मंदिरात मारुती, म्हसोबा, विठ्ठल, ज्योतिबा या देवांचे देखील मंदिरे आहेत. थोडक्यात सांगायचे तर पालीचा खंडोबा हे केवळ एक धार्मिक श्रद्धास्थान नसून महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीचे आणि परंपरेचे प्रतीक आहे. आमचे दर्शन ना खूप शांत आणि निवांत झाले, कारण की आम्ही ऑड डेला गेलो होतो. तुम्हालाही जर पालीच्या खंडोबाला जायचं असेल ना तर ऑड डेला जावा. विकेंडला जर तुम्ही गेला तर हमखास तिथे तुम्हाला गर्दी भेटेल. चला तर मग सगळ्यांनी म्हणा येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट. मंदिराच्या गाभाऱ्यातील मी व्हिडिओ घेतलेला नाही, कारण की तिथे मनाई होती. चला तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.